मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माहित आहे का की 90% ट्रेडर्स का फेल होतात? कारण की त्यांच्याकडे एक उत्तम असा कॉन्सेप्ट नसतो आणि ते डिफिकल्ट डिफिकल्ट कॉन्सेप्ट असे यूज करून ट्रेडिंग सुधारायचा प्रयत्न करत असतात. जर तुमची पण स्थिती अशीच असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार, आपली स्कॅल्पिंग सिरीज सुरू आहे आणि आज आपण डिस्कस करणार ड्रॉप बेस्ड ड्रॉप. सुंदर असं प्राइस स्ट्रक्चर आहे, सप्लाय स्ट्रक्चर आहे. यामुळे आपल्याला कशा पद्धतीने निफ्टी ऑप्शनमध्ये एंट्री मिळते सगळे काही डिटेलमध्ये डिस्कस करूया. सोबतच हा कॉन्सेप्ट फक्त निफ्टी पुरता मर्यादित नसून तुम्ही गोल्डमध्ये वगैरे सगळीकडे एमसीएक्स मध्ये सगळीकडे हा यूज करू शकता. फक्त सावकाश तुम्हाला कॉन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. जर ट्रेडिंग सुधारायची असेल तर व्हिडिओ तुम्हाला नक्की पूर्ण बघावा लागेल. सो ड्रॉप बेस्ड ड्रॉप या पद्धतीने आपण कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचा, याच्या मेकॅनिझम काय आहे डिटेलमध्ये डिस्कस करूया. लिक्विडिटी कुठे असते डिस्कस करूया. चार्टवरती कसं आयडेंटिफाय करायचं, एंट्री एसेल कशा पद्धतीने मार्क करायचं, ऑप्शन मध्ये कशी एंट्री घ्यायची. इवन तुम्ही सेम कॉन्सेप्ट अप्लाय करू शकता सगळीकडे. आणि काही रूल्स मी लिहून देणार, टाइम फ्रेम वगैरेचे, डायरेक्शनचे. ते सगळे काही रूल्स फॉलो केले तर तुम्हाला हा व्हिडिओ आणि कॉन्सेप्ट व्यवस्थितपणे समजणार. तुम्ही चार्टवरती अप्लाय करून बघायचा, तुम्हाला तिथे समजून येणार की हा कॉन्सेप्ट कसा उत्तम पद्धतीने आपला चालतो आहे. राईट. सर स्टार्ट करूया. ड्रॉप बेस्ड ड्रॉप. ड्रॉप बेस्ड ड्रॉप म्हणजे काय आधी समजून घेऊया की ड्रॉप बेस्ड ड्रॉप काय आहे. याच्या सुरुवातीला मी 3 व्हिडिओ बनवलेले आहे, त्याची तुम्हाला लिंक मिळून जाईल डिस्क्रिप्शन मध्ये. ड्रॉप बेस्ड ड्रॉप, ड्रॉप म्हणजे काय आधी समजून घ्या की हा ड्रॉप बेस्ड ड्रॉप एक पूर्ण स्ट्रक्चर आहे, ढाचा आहे. हा कसा रेडी होतो तो 3 कॅन्डलनी. वरच्या कॅन्डलला ड्रॉप म्हणतो, नंतर बेस आणि ड्रॉप. तर ड्रॉप म्हणजे कसं आयडेंटिफाय करायचं चार्टवरती, ज्याची बॉडी मोठी असते आणि वीक छोटे असतात. दोन्ही वीक सोबत कम्पेअर करायचं आणि बॉडी रेड असते. राईट. याला आपण ड्रॉप म्हणतो. कुठे असं पण असू शकते की एकच वीक आहे तर मग तुम्ही एकच वीक सोबत कम्पेअर करा, बॉडी मोठी असली पाहिजे आणि रेड असली पाहिजे. ड्रॉप मध्ये सेलर्सची डॉमिनन्सी असते, म्हणजे सेलर्स ही कॅन्डल क्रिएट करतात. राईट. दुसरी कॅन्डल आहे बेस कॅन्डल. बेस कॅन्डल मध्ये बॉडी ही छोटी असते, वीक मोठे असतात. दोन्ही वीकचं कंपॅरिझन बॉडी सोबत करायचं. राईट. इथे बघू शकता तुम्ही, ह्या वीक वीक कशी आहे, मोठी आहे बॉडी सोबत कम्पेअर केलं तर, आणि छोटी खाली लोअर वीक पण आहे, तर वीकचा साईज इतका मोठा होणार. पण यामध्ये लक्षात ठेवायचं, बॉडी ही रेड पण असू शकते, बॉडी ही ग्रीन पण असू शकते. फक्त बॉडी छोटी असायला हवी. इथे काय दिसतं की बायर्स आणि सेलर्स फाईट करत आहे, वॉर करत आहे. आणि हीच लिक्विडिटी कॅन्डल असते मित्रांनो. यावरती तिन्ही कॅन्डल वरती मी व्हिडिओ बनवलेला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेल. व्हिडिओ पूर्ण सिरीज बघा मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण मी सिरियल नंबरनी व्हिडिओच्या लिंक टाकलेल्या आहे. इवन वॉचलिस्ट पण क्रिएट केलेली आहे. जर तुम्हाला एक उत्तम कॉन्सेप्ट बघायचा असेल किंवा समजायचा असेल तर तुम्ही नक्कीच थोडी मेहनत घ्या. मेहनत घेणे गरजेचं असते. सो आता ड्रॉप बेस्ड ड्रॉप आपण लक्षात घेतलं. आणि जसं इथे ड्रॉप बेस्ड ड्रॉप हे लिहिलेलं आहे तसंच आपण अरेंज करूया. हे बघा, सुरुवातीला तुमची ड्रॉप कॅन्डल, नंतर बेस कॅन्डल आणि नंतर ड्रॉप कॅन्डल, अशा पद्धतीने एक्झाम्पल बघूया. राईट. इथे चला, ड्रॉप, इथे 2 बेसेस आलेले आहेत, ड्रॉप बेस, बेस आणि ड्रॉप. मी आधीच सांगितलं बेस म्हणजे वॉर असतं, मध्ये असतं. जशा पद्धतीने इथे बेस मध्ये लिहिलेलं आहे तसेच इथे मध्ये असतं. तर इथे 2 असू शकतं, 3 असू शकतं, 4 असू शकतं, 5 असू शकतं. चार्टवर पण दाखवतो मी. चला, सुंदर असा ड्रॉप बेस ड्रॉप दाखवतो तुम्हाला. इथे बघा, ड्रॉप बेस बेस ड्रॉप, किती सुंदर असा ड्रॉप क्रिएट झालेला आहे. राईट. आता आपण इथे याची मेकॅनिझम समजून घेऊया. मेकॅनिझम समजल्यानंतरच आपल्याला एंट्री कुठे घ्यायची, स्टॉप लॉस काय असणार, निफ्टीमध्ये कसं करायचं, ते सगळं तुम्हाला समजून येणार. आणि लिक्विडिटी कुठे असते. राईट. सो हा ड्रॉप बेस ड्रॉप इथे क्रिएट झालेला आहे. ऑलरेडी चार्टवर क्रिएट असतात, त्यानंतर आपण डिसाईड करतो, प्लॅन करतो एंट्री करायचा. तर आधी सुरुवातीला समजून घेऊ हा ड्रॉप बेस ड्रॉप कशा पद्धतीने इथे रेडी झालेला आहे. आधी इथे ड्रॉप रेडी झाला म्हणजे सेलर्सनी डॉमिनन्सी घेतली आणि एक ड्रॉप असा रेडी केलेला आहे. राईट. नंतर काय झालं असेल मित्रांनो, इमॅजिन करूया, इथे बेस कॅन्डल क्रिएट झाली. तर बायर्स बोलत असणार की वरती घेऊन जायची प्राइस, सेलर्स खाली. बायर्स म्हणत आहे वरती घेऊन जायची, सेलर्स बोलत आहे खाली पाडायची. बट दोघांमध्ये पण तो फोर्स नाही की खाली पाडायचा की वरती पाडायचा. इथे या स्पेशल केसमध्ये काय पडलेलं आहे, खाली पडलेली आहे. म्हणजे इथे काय झालं असणार, सेलर्सनी बघितलं की बायर्स खाली प्राइस पाडू देत नाहीये, म्हणून सेलर्सनी काय केले, एक्स्ट्रा ऑर्डर्स इथे टाकले. सपोज 20 लाख टाकले. जसे हे एक्स्ट्रा ऑर्डर्स टाकले जातात, राईट, तसेच प्राइस खाली पडतं आणि एक ड्रॉप कॅन्डल क्रिएट होते चार्टवरती. अशा पद्धतीने मेकॅनिझम आहे.
बट ज्यावेळेस इथे मी बेस कॅन्डल ड्रॉ करून घेतो आता, राईट, व्यवस्थित आहे का कशी एंट्री घ्यायची, कसा स्टॉप लॉस. सो इथे बेस कॅन्डल एक असू शकते किंवा दोन कॅन्डल असू शकते. ज्यावेळेस हे प्राइस ही खाली पडते ना, त्यावेळेस काही लिक्विडिटी, ही सेलर्सची लिक्विडिटी ही बेस कॅन्डल मध्ये पडलेली असते. राईट, सेलर्सची लिक्विडिटी कुठे असते, बेस कॅन्डल मध्ये पडलेली असते. सो आपण काय करतो, रेंजला मार्क करतो सॉरी, आपण काय करतो, या रेंजला अशा पद्धतीने मार्क केलं आणि एक झोन मार्क केला. इथे काय आहे, सेलर्सची लिक्विडिटी पडलेली आहे. चार्ट कधी पण लिक्विडिटी वरती चालतो. प्राइस वरती खाली कुठे असते, जिथे लिक्विडिटी असते तिथनच वरती खाली जाते. सो प्राइस काय करणार, ही लिक्विडिटी घेण्याकरता अशा पद्धतीने वरती येणार, सेलर्सची लिक्विडिटी आहे आणि खालच्या डायरेक्शनने ही पडणार. सो हा काय आहे, पुल बॅक कॉन्सेप्ट आहे, हा काय रिटेस्ट कॉन्सेप्ट आहे, हा काय आहे, रिट्रासमेंट कॉन्सेप्ट आहे, ब्रेकआउट कॉन्सेप्ट नाही आहे. सो आपल्याला माहित झालं की प्राइस अशा पद्धतीने वरती येणार आणि खाली पडणार. सो आपण काय करायचं, प्लॅन करायचं कशा पद्धतीने. आता तुम्ही इथे बघा, इथे बघा, ड्रॉप बेस ड्रॉप क्रिएट झालेला आहे. आपण काय करणार इथे, इथे बघा, सॉरी, आपण या बेस कॅन्डलला रेक्टँगल मध्ये टाकणार, झोन मध्ये टाकणार अशा पद्धतीने. राईट, खालची लाईन काय झाली, एंट्री लाईन झाली, वरची लाईन काय झाली, स्टॉप लॉस लाईन झाली. राईट, आणि हा जशा पद्धतीने इथे येणार, आपण इथे एंट्री घेणार आणि ही खाली पडणार. तर तुम्हाला मी चार्ट वरती दाखवतो. आता बघा, इथे सुंदर अशी याचे काही रूल्स आहे, ते मी रूल्स लिहून देणार, ते लिहून घ्यायचे. आणि तो तो सीन किंवा जे मी सांगत आहे ते रेडी होण्याकरता वेट करायची. चार्ट वरती वेट करणे हे खूप गरजेचं असते. तुम्ही प्रत्येक मिनिटला प्लॅन नाही करू शकत. राईट, टाइम फ्रेम वगैरे सगळं लिहून देतो मी. ड्रॉप बेस बेस ड्रॉप क्रिएट झाला म्हणजे इथं प्राइस पडलेली आहे. राईट, तुम्हाला समजण्याकरता मी थोडं प्ले करतो. सो आपण काय डिसाईड केलं की बेस कॅन्डलला झोन मध्ये टाकायचं. सो आपण रेक्टँगल घ्यायचा इथे आणि इथे अशा पद्धतीने आपण दोन्ही पण बेस कॅन्डल झोन मध्ये टाकला. ही खालची लाईन काय झाली, एंट्री लाईन झाली. हा काय झाला, स्टॉप लॉस झाला. जर तुम्हाला स्टॉप लॉस मोठा आवडत नसेल, मोठा असेल तर वेट करायचं की छोटा स्टॉप लॉस रेडी व्हायला. राईट, आणि इथे ज्यावेळेस टच होणार त्यावेळेस तुम्ही मॅन्युअली मार्केट ऑर्डर पंच करून तुम्ही ऑप्शन मध्ये एंट्री घेऊ शकता. ठीक आहे, चला तर आता काय होते बघूया. बघा, वरती जात आहे प्राइस. राईट, टच झालेली आहे, टच व्हायचे व्यवस्थितरित्या झोनला आपल्या. वेट करायचं, घाई करायची, गडबड करायची गरज नाही आहे. टच झालेली आहे आणि आपल्या डायरेक्शनने खाली पडलेली आहे. सो ही काय होती आपली, ही काय होती, इथे एंट्री. अशा पद्धतीने तुम्ही एंट्री करायची. आता इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात घ्या. पूर्ण सिरीज बघा मित्रांनो, पूर्ण सिरीज बघा माझी. तुम्हाला जर खरंच काही नवीन कॉन्सेप्ट शिकायची इच्छा असेल तर माझी पूर्ण सिरीज बघा, तुम्हाला समजून येणार. या कॅन्डल कशा आयडेंटिफाय करणार, थोडं मेहनत घ्या, डायरी घ्या, बनवा. डायरीवर तुम्ही लिहा सगळ्या गोष्टी. राईट, समजलं. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल का तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि लाईक पण करा व्हिडिओला. टेलिग्राम चॅनलची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये आहे, जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्यावर माझे लेवल शेअर होतात. बघा, इथे दुसरं एक्झाम्पल सांगतो, नंतर रूल सांगतो याचे. ड्रॉप बेस बेस, 4 बेसेस आहे, काही प्रॉब्लेम नाही. मी सांगितलं 2 ड्रॉप मध्ये किती पण बेसेस असू शकतात. वार कॅन्डल म्हणतो याला, लिक्विडिटी घेऊन राहतात या. राईट, चला आता रूल लक्षात ठेवा. पहिला रूल आहे की तुम्हाला सगळ्यात आधी मार्केट मोमेंटम मध्ये आहे की स्लो आहे हे आयडेंटिफाय करायला लागेल. यावरती पण मी व्हिडिओ बनवलेला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळेल किंवा वॉचलिस्ट मध्ये जाऊन बघून घ्या. स्कॅल्पिंग सिरीज मधून वॉचलिस्ट असणार. तर मोमेंटम काय, मार्केट म्हणजे काय, स्पीडनी खाली पडणारं मार्केट. तर या मोमेंटमच्या मार्केटमध्ये आपण 1 मिनिट टाइम फ्रेम यूज करतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि स्लो मार्केट म्हणजे अशा पद्धतीने खाली येतं ना, स्लोली स्लोली. या मार्केटमध्ये आपण 3 to 5 मिनिट टाइम फ्रेम हा यूज करतो स्कॅल्पिंग करता. राईट, माझ्या पद्धतीने तुम्हाला जर चांगलं करायचं असेल तर तुम्ही वेट करणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं, तुम्हाला हा यावर तर व्हिडिओ बनवलाच आहे मी, स्लो मार्केट. लास्ट कॅन्डल जी असते ना मित्रांनो, ती नीट अँड क्लीन असायला हवी. नीट अँड क्लीन म्हणजे काय, ही बघा किती चांगली ड्रॉप क्रिएट झालेली आहे, नीट अँड क्लीन, वीक नाही, जास्त काही नाही. राईट, नीट अँड क्लीन काय म्हणत, व्हिडिओ समजला नसेल तर तुम्ही आणखी बघून घ्या. हे बघा, लास्ट कॅन्डल ड्रॉप बेस ड्रॉप मधली नीट अँड क्लीन क्रिएट झालेली आहे. असा सेलर्सनी पुश मारला इतक्या खतरनाक वेनी की इथे जास्त लिक्विडिटी असण्याचे
आपल्याला समजते. तर तुम्हाला नीट अँड क्लीन समजलेलं आहे. यामध्ये स्क्रिप्टचं डायरेक्शन म्हणजे निफ्टीचं डायरेक्शन ही कुठेही तुम्ही अप्लाय करा, जिथे गोल्डमध्ये करत आहे, XUSD मध्ये करत आहे, डायरेक्शन ही खाली असायला पाहिजे, डाऊन साईडनी. कारण की सप्लाय आपण शोधत आहे ना, थोडासा विचार करून बघा, डाऊन का असायला पाहिजे, राईट. सो चांगल्या पद्धतीने मार्केट डाऊन लागलं की तुम्ही यामध्ये काय करू शकता, काम करू शकता. इथे बघा, आता इथे बघा, राईट. इथे बघा, आजचंच क्रिएट झालेलं आहे, काही नवीन नाही दाखवत आहे मी तुम्हाला. बघा, इथनं मार्केट खाली येताना तुम्हाला दिसत आहे. आणि इथनं तुम्ही जर वरती अनालिसिस केली तर मार्केट एक चांगल्या झोनमधनं खाली पडत आहे. या चांगल्या झोनमधनं मार्केट खाली पडत आहे, म्हणजे याचं डायरेक्शन खालीच असणार. बरोबर. हे थोडंसं नॉलेज असायला हवं. यानंतर सिरीजवरती मी चांगले झोन कसे आयडेंटिफाय करायचे, डायरेक्शन कसं आयडेंटिफाय करायचं, यावर व्हिडिओ बनवणार आहेच. लगेचच पुढच्या वीकपासून तुम्हाला मिळणार. इथे बघा, ड्रॉप, बेस 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 ड्रॉप, राईट. अशा पद्धतीने इथे हा क्रिएट झालेला आहे. झोन थोडा मोठा होत आहे. झोन आपण शॉर्ट पण करू शकतो, त्याची पद्धत आहे मित्रांनो, राईट. जे मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार. ठीक आहे. आता इथे बघा, काय झालं, प्राइस वरती गेली, टच झाली आणि पडली. सुंदर असा तुम्हाला इथे रिवॉर्ड मिळालेला आहे, ड्रॉप बेस ड्रॉप. नंतर कुठेच ड्रॉप बेस ड्रॉप क्रिएट झालेलं नाहीये. ड्रॉप बेस 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 क्रिएट झालेलं आहे. हे मोठं लक्षात ठेवावं लागतं मित्रांनो. ठीक आहे. इथे पण ड्रॉप बेस ड्रॉप क्रिएट झालेलं होतं बघा, खाली येत असताना. हे बघा, इथनं ड्रॉप बेस ड्रॉप क्रिएट झालेलं होतं. हे बघा, इमिडिएट गेला झोनमध्ये आणि खाली पडला. म्हणजे तुम्हाला हा, जर तुम्ही याकरता वेट केलं ना, तर असं टाइम येतो की तुम्हाला मल्टिपल ट्रेड्स मिळतात. आता खालच्या डायरेक्शनचं मार्केट शोधूया आपण. वरच्या डायरेक्शनचं नाही, मी तुम्हाला सांगितलं की डायरेक्शन कुठे असायला पाहिजे, खाली असायला पाहिजे, राईट. तर चला मग आपण आता, तुम्ही लाईक केलं नसेल व्हिडिओला, लाईक करा मित्रांनो. पुष्कळ मेहनत लागतं व्हिडिओ बनवायला. ठीक आहे, एक एक विचार करून. बघा, इथून तर पडलाच होता, मगाशी दाखवलं मी डायरेक्शन. इथे बघा, इथे बघा, ड्रॉप बेस बेस ड्रॉप आहे. ड्रॉप बेस बेस आणि ड्रॉप इथे गेला आणि खाली पडला आहे. फेल नाही होत मित्रांनो, तुम्ही बघून घ्या, फेल नाही होत. जर डायरेक्शन तुमचं क्लिअर आहे आणि खालच्याच डायरेक्शनने हे रेडी होतात. इथे पण तुम्ही स्टॉप लॉस शॉर्ट करू शकता अशा पद्धतीने. छोटासा स्टॉप लॉस बनवू शकता. बघा, किती मस्त असा ट्रेड मी तुम्हाला इथे मिळालेला आहे. बरोबर, राईट. चला आता आणखी कुठे, खालच्या डायरेक्शननी इथे पण क्रिएट झाला. आता इथे एक तुम्हाला वॉर्निंग देऊन देतो मी. ड्रॉप बेस ड्रॉप क्रिएट झाला आहे, राईट. सो हे गेलेलं नाही आहे झोनमध्ये, सो सोडून द्या. थोडंसं मोमेंटम होतं मार्केटमध्ये, हे खालच्या टाइम फ्रेममध्ये तुम्हाला मिळून जाणार 1 मिनिटमध्ये. इथे मोमेंटम होतं थोडं. तर हे तुम्हाला तुमच्या हाती सापडलेलं नाही आहे. मिस झालं, सोडून द्या, नंतर यूज नका करू त्याला. ठीक आहे. टाईमवरतीच एक्सपायर्ड होतात झोन मित्रांनो, टाईमनुसार एक्सपायर्ड होतात. हे बघा, इथे रॅली बेस्ड ड्रॉप खालच्या डायरेक्शननी आहे. रॅली बेस्ड ड्रॉप मागच्या व्हिडिओमध्ये आपण रॅली बेस्ड ड्रॉप डिस्कस केलं. किती सुंदर असा नीट अँड क्लीन ड्रॉप होती, राईट. सुंदर असा तुम्हाला इथे ट्रेड मिळालेला आहे. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. हे बघा, ड्रॉप बेस्ड ड्रॉप, सुंदर असा खालचा रस्ता आहे. बघा, ड्रॉप बेस बेस ड्रॉप, ड्रॉप बेस बेस ड्रॉप, राईट. हे बघा आहे, किती सुंदर असे ट्रेड मिळतात. रस्ता जर तुम्ही पकडला, तर तुम्हाला रस्ता माहीत असायला गरजेचं आहे. त्याकरता स्टडी करा मित्रांनो, व्हिडिओ बघा माझे. वॉचलिस्टमध्ये मी इतके चांगले चांगले व्हिडिओ बनवून ठेवलेले आहे. सोबत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, पूर्ण स्काल्पिंग सिरीज बघून घ्या, राईट. आशा करतो व्हिडिओ आवडलेला असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये डायरेक्शन कसे शोधायचे यावर आपण डिस्कस करूया. लाईक करायला विसरू नका, शेअर करा तुमच्या मॅक्झिमम मित्रांसोबत. आपली मराठी फॅमिली ही आपल्याला वाढवायची आहे. सो मी इथेच थांबतो. जय श्री स्वामी समर्थ.